नमस्कार, मी दीपाली. आपणा सर्वांचे आपल्या या अस्सल मराठी कॉर्नर चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत पुंडलिक आणि विठ्ठल माऊली यांची कथा. ऐकली का कधी? तर चला आता मी तुम्हाला सांगते. विठ्ठलाची सर्वात आवडती कथा पुंडलिकाशी संबंधित आहे. भक्ती परंपरेत सांगितल्याप्रमाणे पुंडलिक एकेकाळी निष्काळजी होता, पण नंतर भक्ती आणि आईवडिलांच्या सेवेमुळे तो बदलला. त्याची सेवा इतकी प्रामाणिक झाली की श्रीकृष्ण त्याला भेटायला आले. त्यावेळेस पुंडलिकाने काय केलं असेल? जेव्हा श्रीकृष्ण आले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. तेव्हा तो तिथून उठला नाही, तर त्याला ती सेवा थांबवायची नव्हती. म्हणून त्यांनी एक वीट अर्पण केली आणि भगवंताला थांबायला सांगितले. श्रीकृष्ण कमरेवर हात ठेवून त्या विटेवर उभे राहिले. हे रूप विठ्ठल विठोबा किंवा पांडुरंग म्हणून ओळखले जाऊ लागले. पंढरपूरमध्ये भक्त त्यांना प्रेमाने विठ्ठल माऊली म्हणतात. माऊली म्हणजे आई. यावरून भक्ताला भगवंताशी किती जवळीक वाटते हे दिसून येते. विठ्ठल प्रेमळ, सहनशील आणि सहज जवळ येणारे मानले जातात. ते आपल्या भक्तांची वाट पाहतात. ते साधी गाणी स्वीकारतात. ते प्रामाणिक अंतःकरणे ऐकतात. ही कथा आषाढी एकादशीला एक मृदू भक्तिमय भावना देते. ती आपल्याला आठवण करून देते की आई वडिलांची सेवा करणे, लोकांना मदत करणे आणि भगवंताच्या नामाचा जप करणे हे जर प्रामाणिकपणे केले तर तीच उपासना ठरू शकते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि इतर थोर संत तुकाराम हे वारकरी परंपरेतील सर्वात प्रिय संतांपैकी एक आहेत. त्यांचे अभंग थेट विठ्ठलाशी संवाद साधतात. त्याचे शब्द साधे, मार्मिक आणि भावपूर्ण आहेत. आजही अनेक भक्त आषाढी एकादशीच्या वारीत तुकाराम महाराजांचे अभंग गातात. वारी म्हटलं की वारीमध्ये विठ्ठल नामाचा जप, अभंग हे आलंच. संत ज्ञानेश्वर, ज्यांना ज्ञानेश्वर माऊली असेही म्हटले जाते, यांनी लोकांना समजेल अशा भाषेत गहन आध्यात्मिक ज्ञान दिले. त्यांच्या ज्ञानेश्वरीने भगवतीचा अर्थ सर्वसामान्याच्या आवाक्यात आणला. आळंदी आणि वारी यांच्याशी असलेले त्यांचा संबंध पंढरपूर परंपरेचा केंद्रबिंदू आहे. संत नामदेव हे विठ्ठलाचे आणखी एक महान भक्त आहेत. त्यांची भक्ती वैयक्तिक प्रेमाने परिपूर्ण होती. ते विठ्ठलाला आपल्या जवळचा, सोबती, दैनंदिन जीवनात उपस्थित असणारी व्यक्ती मानत असत. संत चोखामेला हे सामाजिक दुःखातही जपलेल्या त्यांच्या शुद्ध भक्तीसाठी स्मरणात राहतात. त्यांचे जीवन शिकवते की विठ्ठल प्रत्येक खऱ्या भक्तांचा असतो. खऱ्या भक्तीपुढे पद आणि बाह्य ओळख क्षुद्र ठरतात. या संतांनी मिळून विठ्ठल भक्ती सर्वसामान्याच्या जवळ आणली. त्यांनी गाणी आणि रोजच्या वापरातील भाषेचा वापर केला. म्हणूनच आषाढी एकादशी आजही घरामध्ये, मंदिरामध्ये आणि पंढरपूरच्या रस्त्यावर जिवंत वाटते. विठ्ठल माऊली तुमच्या घराला शांती आणि दृढ श्रद्धेचा आशीर्वाद देवो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी आषाढी एकादशीच्या निमित्त आज विठ्ठल आणि पुंडलिकाची कथा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशी वाटली
नक्की कळवा.